केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना नवीन ई-केवायसी प्रक्रियेबद्दल आपण बघत आहोत. अत्यंत महत्त्वाचे अपडेट. ई-केवायसी राहिलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. सर्व लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी आपण आपल्या चॅनलवर हे 2 मुद्दे लावून धरलेले आहेत. लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीत आहे ना हे सगळं? लाडक्या बहिणी बघा, माझ्या ज्या 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत की ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी आपण आपल्या चॅनलवर 2 मुद्दे लावून धरलेले आहे. पहिला मुद्दा आहे की तो लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया सुरू करावी, आणि दुसरा मुद्दा आहे की सोप्या पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया सुरू करावी. आता लाडक्या बहिणींना माझ्या बघा लक्षात आलंच नाही, कारण की ई-केवायसी प्रक्रिया लवकर सुरू करावी हा आपला पहिला मुद्दा आहे. म्हणजे काय? ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही, म्हणूनच तर आपण लढतो आहे ना की ई-केवायसी प्रक्रिया लवकर सुरू करावी म्हणून. आणि तरीसुद्धा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मला काय कमेंट करत आहे की आमच्याकडे कागदपत्र आहेत, ई-केवायसी कुठे करायची आहे? हो, तुमच्याकडे कागदपत्र आहेत, सांभाळून ठेवा. परंतु ई-केवायसी प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठीच तर आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे. मग ई-केवायसी प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही, म्हणूनच मी तुमच्यासाठी दररोज याच विषयावर व्हिडिओ का आणते आहे की जेणेकरून लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया सुरू व्हावी आणि लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींना पुन्हा सर्व हप्ते मिळावे. आणि ज्या माझ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत की त्या अपात्र झालेल्या आहेत, त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. कशामुळे? तर ई-केवायसीमुळे, किंवा ई-केवायसी चुकल्यामुळे, किंवा ई-केवायसी राहिल्यामुळे, किंवा काही अन्य कारणांमुळे. परंतु आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणी सर्व नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता आली नाही, अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी आपण लढत आहोत. आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी हे 2 मुद्दे मी लावून धरलेले आहे. पहिला मुद्दा आहे की ई-केवायसी प्रक्रिया लवकर सुरू करावी. आता ई-केवायसी प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही, मी पुन्हा दुसऱ्यांदा सांगते. आणि ई-केवायसी प्रक्रिया मुख्यमंत्री साहेब सुरू करायला तयार आहेत. मुख्यमंत्री साहेबांचा तुम्हाला मी सुरुवातीलाच परत व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ दाखवला आणि ऐकवला. त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब काय म्हणत आहे की तुम्ही तुमची माहिती सगळी सांगितलेली आहे, आता तुम्ही तुमचे कागदपत्र सादर करा, मग मी तुमची सगळ्यांची ई-केवायसी होईल. आता ज्यांनी कागदपत्र सादर केलेली नाही त्यांची ई-केवायसी अपूर्ण राहिली किंवा गृहीत धरली गेली नाही, आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले, आणि त्यामुळे अशा सगळ्या लाडक्या बहिणींचे म्हणजे त्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया सुरू व्हावी, म्हणूनच मी सगळ्या लाडक्या बहिणींना माझ्या
दररोज सांगत आहे की तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर हा मुद्दा लवकर महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचणार आणि लवकरच महाराष्ट्र सरकार जागं होणार आणि लवकरच ई-KYC प्रक्रिया सुरू होणार. मग आता बघा, आता आपल्या चॅनलवर हा मुद्दा लावून धरल्यामुळे इतर अनेक चॅनलवर सुद्धा ई-KYCचे व्हिडिओ येत आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला नसेल माहीत तर मी सांगते. कारण की आपल्या चॅनलवर जवळजवळ 50 ते 60 व्हिडिओ या विषयावर आलेले आहेत. तुमच्यासाठी मी हे 2 मुद्दे लावून धरलेले आहेत आणि तुमच्यासाठी मी लढत आहे. आता लाडक्या बहिणी, तुम्ही जर सपोर्ट केला तर हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचणार. तुम्ही जर सपोर्ट केला तर सरकार जागं होणार. तुम्ही जर सपोर्ट केला तर ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू होणार. तुम्ही जर सपोर्ट केला तर तुम्हाला ई-KYC लवकर करता येणार आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर तुम्हाला तुमचे हप्ते लवकरात लवकर पुन्हा मिळायला सुरुवात होणार. मग आता येतं कुठे, घोडं कुठे पेंड खातंय, तर माझ्या लाडक्या बहिणींचा सपोर्ट मला मिळत नाही. मग आता त्याच्यामध्ये माझं नुकसान आहे का? मुळीच नाही. त्यामध्ये माझं मुळीच नुकसान नाही. आता लाडक्या बहिणी व्हिडिओ किती बघतात, लाईक किती करतात, शेअर किती करतात, सपोर्ट किती करतात, आता तुम्ही स्वतःच बघत आहात. तुम्ही स्वतःच बघा आणि तुम्ही स्वतःच ठरवा. आता लाडक्या बहिणी बघा, यामध्ये माझा काहीही स्वार्थ नाही. यामध्ये मला यामधून काहीही मिळत नाही. आता लाडक्या बहिणींना मला हे एकच सांगायचं आहे की जेव्हा हे सगळे व्हिडिओ व्हायरल होणार, जेव्हा हे सगळे व्हिडिओ महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचणार, जेव्हा महाराष्ट्र सरकार जागं होणार, तेव्हा महाराष्ट्र सरकार ई-KYC प्रक्रिया सुरू करणार आणि मग नंतर लाडक्या बहिणींना ई-KYC करता येणार. कोणाला? की ज्यांची ई-KYC राहिलेली आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांची ई-KYC चुकलेली आहे, ज्यांनी ई-KYC केलीच नाही किंवा ज्यांची ई-KYC कागदपत्रांअभावी राहिलेली आहे, अशा सगळ्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना ई-KYC करता येणार. आणि मग नंतर तुम्हाला तुमचं सगळा डेटा, तुम्ही ई-KYC केल्यानंतर तुमचा जो अपडेटेड डेटा आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा ई-KYC करणार तेव्हा ती तुमची ई-KYC सरकारपर्यंत पोहोचणार आणि मग नंतर तुम्हाला तुमचे हप्ते सुरू होणार. मग या सगळ्या गोष्टींना कालावधी लागणार ना थोडाफार. म्हणूनच तुम्हाला सांगते की तुम्ही लवकर सगळ्या लाडक्या बहिणी जाग्या व्हा आणि सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्यांनी कमेंट करा, सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. फक्त आणि फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी मला दुसरं काहीही नको. तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी, तुमच्या लक्षात आलं असेलच. आता लाडक्या बहिणी, काही प्रश्न असेल तर कमेंट करून ठेवा हां. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी दररोज उत्तरं देत असते. तुमच्या कमेंट्सला जर उत्तरं मोठे असेल तर मी ते व्हिडिओमधून तुम्हाला, माझे व्हिडिओ येतात त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला तुमच्या सर्व कमेंट्सला उत्तरं देत असते. लाडक्या बहिणी, आपण सगळ्याजणी आनंदी राहा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा हां. सो आपली काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच. आणि हो, एक महत्त्वाचं सांगायचं राहिलंच. आता ज्यांना जूनपर्यंत हप्ते आलेले आहेत त्यांना आनंदाची बातमी सांगायची आहे की जुलै महिन्याच्या हप्त्याचा GR निघालेला आहे आणि आता वितरणाला पण सुरुवात लवकरच होईल. कदाचित दुपारपासनं जर वितरण सुरू झालेलं असेल आणि जर तुम्हाला कोणाला लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आला असेल तर मला आठवणीने कमेंट करा, म्हणजे इतरांनाही आनंदाची बातमी कळेल हां.